मराठी अस्मिता आजार आहे की आपल्या सगळ्यांचा आधार. नमस्कार मित्रांनो. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात एक वादाला तोंड फुटलं होतं. एका बड्या नेत्याने भाषिक अस्मितेबद्दल केलेल्या विधानाला राज ठाकरेंनी त्यांच्या भाषेत प्रत्युत्तर दिलं होतं. आता राजकारण बाजूला ठेवूया, पण खरंच भाषेबद्दलचं प्रेम हा एखादा आजार आहे का? की मातृभाषा ही मानवी मेंदूच्या विकासासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. याच विषयावर माझा व्हिडिओ आहे, त्याच्यावर आपण पुढे चर्चा करूया. युनेस्को आणि अनेक जागतिक शिक्षण तज्ज्ञांच्या मते मूल ज्यावेळी आपल्या मातृभाषेतून शिकतं तेव्हा त्याच्या मेंदूचा विकास म्हणजेच त्याला कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट म्हणतात, ती अधिक वेगाने होते. कारण मातृभाषेत विचार करताना मेंदूला अनुवाद किंवा ट्रान्सलेशन करावं लागत नाही. त्यामुळे क्रिएटिव्हिटी वाढते. लोक आपापल्या मुलांना आजकाल इंग्रजी शाळेत शिकायला पाठवतात. याचं कारण एकदम उघड आहे. कारण पालकांना भीती आहे की आपलं पोर या जागतिक स्पर्धेत कुठे मागे पडू नये. त्याला उत्तम इंग्रजी आलीच पाहिजे, जेणेकरून त्याला उत्तम नोकरी मिळू शकेल, इत्यादी इत्यादी. हे सगळं ठीक आहे, पण विज्ञानानुसार ज्याची स्वतःच्या मातृभाषेवर पकड मजबूत असते तो माणूस इतर परकीय भाषा जसं की इंग्लिश असेल, जर्मन असेल, अधिक लवकर आणि अचूकपणे आत्मसात करू शकतो. म्हणजेच मराठी मजबूत असेल तर तुमचं इंग्रजी किंवा इतर भाषा देखील समृद्ध होऊच शकते ना. त्यासाठी इंग्लिश शाळेचा जाग्रह धरणं काही योग्य नाही आहे. आपली मातृभाषा मेंदूच्या अमिगडला या भागाशी जोडलेली असते, जो भावना नियंत्रित करतो. बालपणीच्या आठवणी जसं आईचं प्रेम, रागावणं या सर्व याच भाषेत साठवलेल्या असतात. त्यामुळे मातृभाषेत व्यक्त होताना भावना अधिक तीव्र आणि खऱ्या असतात. आणि त्यामुळे जेव्हा आपण मातृभाषेतून शिक्षण घेतो तेव्हा ते केवळ माहिती म्हणून घेत नसतो, ते ज्ञान बनतं आणि डायरेक्ट आपल्या डोक्यात शिकतं. वरती बोलण्यामध्ये राज ठाकरेंचा उल्लेख आला. मी काही राज ठाकरेंचा ॲडव्होकेट किंवा प्रचारक नाही आहे, पण जेव्हा ते म्हणतात की मराठी ही आपली अस्मिता आहे तेव्हा ते खरं बोलत असतात. कारण की आपल्याकडे जे काही भाषावर प्रांतरचना झाल्या त्या उगाचच झालेल्या नाही आहेत. प्रत्येकाला आपल्या आईप्रमाणेच आपली भाषा प्रिय आहे आणि त्यातूनच ही भाषिक अस्मिता निर्माण होते. आणि अशी भाषिक अस्मिता किंवा आपली भाषा प्रिय असणं हा काही आजार नाही आहे. कारण की जर तो आजार असेल तर मग जगातील सर्वात प्रगत देश जसे की जपान, जर्मनी, फ्रान्स हे सर्व या आजाराने ग्रस्त आहेत असंच म्हणावं लागेल. कारण की या देशांनी जी आजवर प्रगती केली आहे ती एकदम कट्टरपणे फक्त आपल्या स्वतःच्या भाषेतूनच केली आहे. त्यासाठी त्यांनी कुठल्या दुसऱ्या भाषेची गरज लागली नाही. त्यामुळे मराठी माणसाने जर मराठीचा आग्रह केला आणि तो देखील महाराष्ट्रात, तर त्यात वाईट काहीच नाही आणि हा भाषिक आजार बिलकुलच नाही आहे. शेवटी एकच सांगतो, सत्ताधारी कोणीही असो आणि कुठल्याही विचाराचे असो, आपली मराठी ही आपली ओळख आहे, आपली आई आहे. तिचा आग्रह धरणं याला आजार म्हणणं तर फारच चूक आहे. उलट मराठी ही आपल्या प्रगतीचा एक प्रकारचा पासपोर्ट आहे, लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या मुलांशी मराठीत बोलताय ना, की तुम्हीही इंग्रजी नावाच्या या भ्रमात अडकलात. विचार करा आणि मराठीत बोलत राहा. धन्यवाद. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. पुन्हा भेटू एका नवीन साईड क्वेस्टमध्ये.